आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 15 मे रोजी झालेल्या सीईटी पेपरमध्ये जे काही प्रश्न आलेले होते शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मध्ये ते आपण आज बघणार आहोत. हे प्रश्न आम्हाला ज्या मुलांचा पेपर 15 मे रोजी झाला त्यांच्याकडून शेअर केले गेले होते आणि हे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. जर ऑलरेडी 12 मे, 13 मे आणि 14 मे चे क्वेश्चन्स आमच्या YouTube चॅनलवरती अपलोडेड आहे. तुम्ही ते बघू शकता. त्याच्यामध्ये आपण मॅथ पासून चालू करणार आहोत. मॅथ मध्ये जर क्वेश्चन बघायला गेले थोडं न्यूमेरिकल पार्ट, थोडं मॉडरेट पार्ट आपण मॅथ्सला म्हणू शकतो. तर मॉडरेट पेपर हा मॅथ्सचा होता. त्याच्यामध्ये तुम्हाला इफ पॉलिगॉन हॅज 54 डायगोनल्स फाइंड द नंबर ऑफ साइड्स ऑफ द पॉलिगॉन हे विचारलं गेलेलं होतं. त्याच्यानंतर त्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला एक प्रश्न होता की इफ y इक्वल्स टू कॉस इनव्हर्स x फाइंड डी स्क्वेअर y अपॉन डी एक्स स्क्वेअर. जर तुम्ही मागचा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला सेम या टाइप मध्येच प्रश्न होता की तुम्हाला डबल डिफरन्शिएशन करायचं होतं इन टर्म्स ऑफ y. त्यानंतर मॅट्रिसेस वरून क्वेश्चन, एक नॉर्मल सिंपल क्वेश्चन मॅट्रिसेस वरून डायरेक्ट क्वेश्चन होता. मॅट्रिक्स दिलेली होती तुम्हाला 2/2 ची आणि तुम्हाला ए इनव्हर्स काढायचा होता. त्यानंतर परत इंटिग्रेशन वरून तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतोय. त्यामध्ये तुम्हाला p प्लस क्यू प्लस आर प्लस एस ची व्हॅल्यू काढायची होती. ओके. मॅथ वरून पुढचे प्रश्न तुम्ही बघू शकतात की तुम्हाला डिस्टन्स बिटवीन पॉइंट काढायचं होतं आणि प्लेन दिलेलं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला वेक्टर्सचं दिलेलं होतं. वेक्टर्स वरून तुम्हाला व्हॅल्यू काढायची होती. इंटिग्रेशन वरून परत एक क्वेश्चन होता. इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब साइन इन ब्रॅकेट टॅन इनव्हर्स त्याच्या ब्रॅकेटमध्ये एक्स रेस टू 4 अपॉन 1 प्लस एक्स रेस टू 8 याचं इंटिग्रेशन तुम्हाला करायचं होतं. मॅट्रिसेस वरून एक परत क्वेश्चन होता. 3/3 ची मॅट्रिक्स यावेळेस दिलेली होती आणि तुम्हाला फाइंड आय प्लस ऍडजस्टंट ऑफ आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स प्लस ऍडजस्टंट ऑफ आय हे तुम्हाला काढायचं होतं. त्याच्यानंतर इव्हॅल्युएट करायचं होतं इंटिग्रेशनचा परत क्वेश्चन ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट साइन एक्स प्लस कॉस एक्स डीएक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता इन ट्रँगल एबीसी अँगल सी इक्वल्स टू 2/3 देन कॉस स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर बी याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची होती. कॉम्प्लेक्स नंबर वरून परत क्वेश्चन बघायला मिळतोय इफ झेड बी अ कॉम्प्लेक्स नंबर सच दॅट मॉड झेड प्लस झेड इक्वल्स टू 2 प्लस आय देन तुम्हाला मॉड झेडची व्हॅल्यू काढायची होती. केमिस्ट्रीमधून तुम्ही बघू शकता की तुम्हाला थोडी थिअरी टाइप्स मध्ये तुम्ही क्वेश्चन बघू शकता. रिएजंट यूज इन हार्बर्स प्रोसेस, गॅसोलिन इज व्हॉट टाइप ऑफ कोलाइड याच्यावरती प्रश्न होता. मॅग्नेटिक मोमेंटम ऑफ Fe+3. त्याच्यानंतर व्हॉट इज द मोनोमर वरती प्रश्न तुम्हाला येत होता. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ AgBr इज 4.9 into 10⁻⁻13 at a certain temperature. Calculate the solubility. त्याच्यानंतर व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ सॅपोनायझेशन सॅपोनायझेशन प्रोसेस ह्या विचारलेलं होतं. जर तुम्ही पण ऑलरेडी एक्झाम तुमची झालेली आहे किंवा एक्झाम तुम्ही देणार आहात तर तुम्ही ऍडमिशन प्रोसेस जी असते काउन्सिलिंगसाठी, इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेससाठी एनरोल इंजिनियर तुम्हाला मदत करते. पेपर झाल्यानंतर जे पण काही तुमचे डाऊट असतील, फॉर्म फिलिंग कशी करायची, डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड काय काय असतात, कॅप राउंड नेमकं काय, कोणतं कॉलेज चांगलं आहे, कोणतं कॉलेज बेस्ट आहे, कोणत्या कॉलेजची कोणती ब्रांच घ्यायची, त्याच्या सगळ्याचे प्रश्न आहेत तुम्हाला एनरोल इंजिनियर मध्ये मिळणार. तर त्याच्यामुळे तुमचा पेपर झाल्यानंतर आहे ना तुम्ही डायरेक्ट आमच्या एक्सपर्ट सोबत कनेक्ट करू शकतात. एनरोल इंजिनियरच्या काउन्सिलिंग मध्ये एनरोल करू शकतात आणि प्रॉपर सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. डॉक्युमेंटेशन पासून तर डायरेक्ट ऍडमिशन पर्यंत सपोर्ट तुम्हाला एनरोल इंजिनियर मध्ये मिळणार. तर आता सर्वांनी एक्झामचं प्रिपरेशन चांगलं करा. ऍडमिशनसाठी तुमच्या एनरोल इंजिनियर आहेच. त्यानंतर केमिस्ट्रीचा तुम्ही बघू शकता. फाइंड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम ऍसिटेट when added to a 0.1 molar solution of acidic acid to form a buffer solution of. तर त्याच्यावरती प्रश्न होता. Forces involved in dinitrogen calculate pH of 0.01 m strong dibasic acid. आता तुम्हाला जर हे सगळ्या प्रश्नांची जर पीडीएफ पाहिजे असेल ना तर तुम्ही डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे गुगल फॉर्मची लिंक आहे त्याच्यावरती जाऊन तो फॉर्म फिल करू शकतात. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला सगळे क्वेश्चनची पीडीएफ तुम्हाला मिळेल. ते तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता आणि तुम्ही घरी सॉल्व्ह करून बघू शकतात. फिजिक्स वरून आपल्याला क्वेश्चन मिळालेले नाहीये. फिजिक्स वरून आपल्याला मुलांकडून टॉपिक मिळालेले आहे की कोणत्या चॅप्टर मधून कोणत्या टॉपिक वरती प्रश्न होतात. जसं रोटेशनल मधून रेडियस ऑफ गायरेशन, रोलिंग मोशन, मोमेंट ऑफ इनर्शिया, ऑसिलेशन मधून एनर्जी ऑफ एसएचएम, वेव्ह ऑप्टिक्स मधून यंग डबल स्लिट एक्सपिरियन्स त्याच्यावरून प्रश्न होते. साऊंड मधून ड्रॉपलर इफेक्ट, एलसीआर, एलसी सर्किट चॅप्टर मधून एलसीआर वरती प्रत्येक शिफ्टला प्रश्न आहे. सेमीकंडक्टर मधून लॉजिक बुलियन तर असे काही प्रश्न होते. तुम्ही याचे प्रिपेअर करू शकता. हे टॉपिक रिवाइज करून जा आणि याची जर सर्वांची पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एनरोल इंजिनिअरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या त्याला तुम्ही जाऊ शकता. फॉर्म फिल करा. तुम्हाला पीडीएफ मिळणार आणि तुम्ही बाकीचं टेन्शन घेऊ नका. एक्झाम प्रॉपरली द्या, रिवाइज करा, सगळे टॉपिक्स थरली कव्हर करा आणि ऍडमिशन प्रोसेससाठी एनरोल इंजिनियर तुमच्या सोबत आहे.
तुमचा पेपर झाल्यानंतर आमचे एक्सपर्टचे नंबर इथे दिलेले आहे. तुम्ही त्यांच्यासोबत कनेक्ट करू शकता. ते तुम्हाला पूर्ण गाईडन्स देतील आणि तुमची इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेसची जर्नी ऑफिशियली तुम्ही चालू करू शकता. सो थँक यू स्टुडंट्स, ऑल दी बेस्ट आणि ॲडमिशन झाल्यानंतर तुम्ही आम्हाला कनेक्ट करा. थँक